राजूर येथे राज्यस्तरीय डांगी बैलांचे प्रदर्शन भरवण्यात आलं असून लाखोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे। यात इगतपुरी, नाशिक, आंबेगाव, जुन्नर, सिन्नर, कोपरगाव, मालेगाव या भागातून बहुसंख्य लोक या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत। त्याचबरोबर कृषी विभागाने कृषी विभागाचे स्टॉल मांडून जनतेला माहिती पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॉबेरी, आरोग्य विभाग, मुलांना मातीत कसं शिकायचं या संदर्भातील स्टॉल या प्रदर्शनामध्ये मांडले आहेत। त्याचबरोबर आदिवासी भागातील बहुसंख्य लोक आपल्या बैलजोड्या घेऊन या प्रदर्शनामध्ये खरेदी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत। 4 ते 5 दिवस चालणारे हे प्रदर्शन यात मुलांसाठी खेळणीची दुकाने, रहाट पाळणे खूप प्रमाणात आली असून याचा लाभ सर्व लहान थोर मंडळी घेत आहेत। शेती करतोय, तांदळावर सगळं मोठं काम आहे, परंतु आदिवासी विभागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी घेतल्या जातात त्यापैकी एक अनोखा प्रयोग म्हणून मी स्ट्रॉबेरीचा उपयोग करून पाहिला। परंतु या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने शूट होते आणि निश्चितपणाने एका शेतकऱ्याला किंवा एका तरुणाला, बेरोजगाराला एक रोजगार निर्मितीचं साधन म्हणून अतिशय चांगला असा एक नवीन प्रयोग मी अकोले तालुक्यामध्ये सक्सेसफुल केलेला आहे आणि त्याचंच हे मॉडेल इथे फोटोग्राफ्स आहेत। मी आज 2-2.5 रुपयाची स्ट्रॉबेरी 1 तासामध्ये विकून मोकळा झालेला आहे। अशा पद्धतीने जर वेगवेगळे प्रयोग केले, तिथं काफरी नावाचा झेंडू मी तयार केलेला आहे, त्याचा पण एक सुंदर असा प्लॉट आहे। आज काफरी नावाचा झेंडू हा 140 रुपये किलोप्रमाणे विकला जातो। असे वेगवेगळे प्रयोग जर केले तर निश्चितपणे बेकारीतून दूर होण्याचं एक चांगलं साधन शेतकऱ्याला मिळू शकेल, असंच या उद्देशाने सांगू इच्छितो। धन्यवाद। गवती हाडसांद आहे। ओके। गवती हाडसांद हाड मोडलेलं तिरकं झालेलं असं त्यासाठी ती वापरली जाते। कसं तिरकं जरी हाड जुळलं असं पुन्हा सरळ होऊन नियमित आपल्या चालत। ओके। हां, ही पावडर 7 दिवस किंवा 14 दिवस घेतली नाही। ओके। हां, बाकी हां, जटामासी केसांसाठी चालते। केसांसाठी चालते। नंतर आयुर्वेदिकचे बरेच उपयोग आहेत। नंतर कोंबडा ही वनस्पती आहे ना, तोंडावर हे येतात, बिंबे येतात, त्यासाठी लावतात, जखमेवर पण लावतात। कापलेलं असेल तर त्या तिथं रक्ताचं वाहत असेल तर तिथं भरली पावडर तर रक्त थांबतंय। हाडमोडीसाठी चालतंय। बीपी कंट्रोल राहण्यासाठी ही पावडर नियमित गरम पाण्यात घेतली तर बीपी कंट्रोलमध्ये राहते। नंतर बदनफळ आहे। टॉन्सिल जे आहे ना, टॉन्सिलसाठी उगाळून लावतात हे। आणि गावठी लोक, आपल्या खेड्यातले लोक आपलं पीठ जळून आणतो, त्या पिठाच्या डब्यामध्ये नेहमी ठेवतं, यांनी पीठ वाढतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नंतर त्रिफळाची पोट साफ होण्यासाठी 1 चिमूट तोंडात टाकायची, पूर्ण पोट साफ होते। नंतर अंग दुखत असेल, पूर्ण रवरव करीत असेल तर गरम पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यात एवढी पावडर टाकायची, पूर्ण पाणी रक्तासारखं लाल होते, त्या पाण्याने आंघोळ केलं पूर्ण अंग मोकळं होतं। नंतर मुंगूस्कंद पावडर आहे। मुंगूस्कंदाची पावडर आहे, ही पोटदुखीसाठी प्रभावी चालते, सर्पदंशासाठी प्रभावी चालते। नंतर बैलपोळा ताकद वाढवायची असेल एखाद्याला तर त्यांनी दुधामध्ये आणि खडीसाखर टाकून घ्यायची। नंतर तिळा पावडर खेड्यामध्ये आता लोक हे मोडतोडीसाठी औषध देतात। ही पावडर आपलं कारळाचं तेल, प्रसनी तेलामधून 1 चमचा जर घेतली तर कसंही हात मोडलेला असं खूप होतो। नंतर उदाळी पावडर आहे, पूर्ण चिकट आहे, पाण्यामध्ये मिक्स केली आणि तार झाली, पूर्ण अशी तार जाते, चिकट पावडर आहे। आणि त्याचं जे ऑइल आहे, वयामानुसार माणसाचं ऑइल कमी होते, की ऑइल पुन्हा रिफ्रेश करते, पुन्हा तरुण माणसासारखे ऑइल तयार करते आणि मनके जादा सगळे पूर्ण होते। हां, बरं सांगा साहेब, आम्हाला जर तुमच्याकडून औषधं घ्यायची असतील तर तुम्हाला कुठं भेटायचं, कुठं तुमचा पत्ता वगैरे ते तर सांगा एकदा। पत्ता आणि विद्यालयासमोर राहतोय, ते
घरी पण लोक येतात, त्यांना माहिती येतात. आणि मोबाईल नंबर माझा 75 88 51 29 55. आजूर अकोल्यामध्ये राहते आणि प्लस याच्या माध्यमातून मुंबईला पण जाते. हे एकात्मिक बालविकास योजनेचा स्टॉल आहे. ओके. या योजनेअंतर्गत आम्ही पालकांना आणि बालकांना काय काय शिकवतो आणि सांगतो यासाठी एक छोटंसं उदाहरण म्हणून त्या गोष्टी लावलेल्या आहेत. पहिली गोष्ट तर बाळ कोपरं केलेलं आहे, काय खावं आणि काय खाऊ नये, घरच्या घरी काय पदार्थ बनवले जातील आणि मागच्या जागेवर ठेवून आणि काय खाल्लं पाहिजे यासाठी एक स्टॉल आहे. एक खेळणी आहे इथे, घरात असतानाच खेळणी मुलं खेळू शकतात. आता इथे मी ह्या सुविधा ठेवल्यात, पावडर ठेवलेली आहे, पीठ ठेवलेलं आहे, रांगोळी ठेवली आहे, माती ठेवली आहे, वेगवेगळ्या रंगाची म्हणजे रंगसंगती पण कळते. साधे आपले साड्यांचे खोके त्यांनी रिकामी ठेवले की जेणेकरून त्या आयकॉनिक माहिती थोडंसं पीठ जरी दिलं ते मुलं रेकॉर्ड होतात, मुलांच्या बोटांच्या स्नायूंचा विकास होतो, त्यांना पकड चांगली कळते, त्यांचे मनगट हात यांचे पण मजबूती चांगली कळते. आणि ही टोप्या आता मुलांना वेगवेगळ्या रंगाचे साधे पेपर आहेत घरातले, याच्याच टोप्या आणि तर बसल्या बसल्याच सगळ्यांनी केलेले आहेत. टोप्या घातल्या म्हणजे आई आणि बालक एखाद्या गोष्टी रुपयासाठी सुद्धा एकत्र वापरू शकते, त्यात म्हणून वापरू शकते. काही मुखवटे केलेले आहेत. आता हे सगळं रेडीमेड पण आपण घरातल्या घरासुद्धा परत आणल्यावरती आपण तयार करून लावून त्यांना काही गोष्टी वगैरे सांगू शकतो. येस. खेळणी घर केलेलं आहे. घरातल्या घरात प्रत्येक मुलाला खेळणी खेळायला आवडते, त्यासाठी वेगळं खेळणी घर करायची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, सुराज्य न्यूज मीडिया नेटवर्क. संपादक जयराम धादवड, सुराज्य न्यूज.